एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. ईडीच्या या उपसंचालकाचे नाव चिंतन रघुवंशी आहे. चिंतन रघुवंशी यांना 20 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहात अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरण तो एका व्यावसायिकाकडून लाच मागत होता. माहितीनुसार आरोपी ईडीचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांनी व्यावसायिकाकडून एकूण 5 कोटी रुपयांची लाच मागितली होती. नंतर हा सौदा 2 कोटींमध्ये झाला. शुक्रवारी त्यांना पहिला हप्ता म्हणून 50 लाखांपैकी 20 लाख रुपये घेताना पकडण्यात आले. ही घटना ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील आहे, जिथे ईडीचे एक पथक शोध मोहिमेसाठी गेले होते. याच काळात हे लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले. चिंतन रघुवंशी हे भारतीय महसूल सेवा IRS चे अधिकारी आहेत आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार आल्यानंतर सीबीआयने त्यांना सापळा रचून अटक केली. सीबीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उपसंचालक रघुवंशी यांनी पीडित व्यावसायिकाला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिलासा देण्यासाठी आमिष दाखवले होते. त्या बदल्यात मोठी लाच मागितली होती. व्यावसायिकाने पहिला हप्ता देताच सीबीआयने सापळा रचून त्यांना पकडले. सीबीआयने रघुवंशी यांना अटक केली आहे आणि आता त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे देशभरातील आर्थिक गुन्हे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांचा तपास करणाऱ्या ईडीसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सीबीआयच्या FIR नुसार राऊत यांनी तपास यंत्रणेकडे तक्रार केली होती की त्यांना यावर्षी मार्चमध्ये भुवनेश्वर येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी रघुवंशी यांनी त्यांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलावले आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरण बंद करण्यासाठी भगती नावाच्या व्यक्तीला भेटण्यास सांगितले. भगती तेव्हापासून त्यांच्या संपर्कात होता आणि तो मनी लॉन्ड्रिंगची केस बंद करण्यासाठी रघुवंशीला पैसे देण्यासाठी दबाव टाकत होता. FIR मध्ये आरोप आहे की 27 मे रोजी भगती याने राऊत यांची भेट घेतली आणि सांगितले की रघुवंशी यांनी अटक न करण्यासाठी आणि त्यांचा केस नील करण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु राऊत यांनी एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर भगतीने त्यांना रघुवंशीशी बोलण्यास सांगितले आणि रघुवंशीसोबत चर्चेत 5 कोटीवरून 2 कोटीवर सौदा पक्का झाला आणि त्यानंतर पैसे घेताना रघुवंशीला रंगेहात अटक करण्यात आली.